गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण लोकलेखा समितीची थोडी विस्तृतपणे माहिती पाहूयात. मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा 1919च्या तरतुदीनुसार 1921मध्ये लोकलेखा समितीची स्थापना झाली. म्हणजेच ही समिती आता 100 वर्षांची झाली आहे. या समितीची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस तिचे अध्यक्ष WM हेले हे होते. ह्या समितीला पहिले भारतीय अध्यक्ष 1928मध्ये भूपेंद्रनाथ मित्र म्हणून लाभले. ज्यावेळेस ही समिती स्थापन करण्यात आली त्यावेळेस या समितीचा अध्यक्ष हा सत्ताधारी पक्षातील असायचा. परंतु 1967 पासून विरोधी पक्षातील नेता ह्या समितीचा अध्यक्ष असावा अशी तरतूद करण्यात आली. त्यानुसार 1967मध्ये मीनू मसानी हे विरोधी पक्षनेता या समितीचे अध्यक्ष होते. या समितीचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. सदस्य हे 22 असतात. त्यातील 15 सदस्य हे लोकसभेमधून निवडले जातात, तर 7 सदस्य हे राज्यसभेमधून असतात. ह्या सदस्यांची निवड ही प्रमाणशील प्रतिनिधित्व एकल संक्रमण ह्या अप्रत्यक्ष पद्धतीद्वारे केली जाते, जी की लोकसभा अध्यक्षांकडून होते. या समितीची गणपूर्ती ही 4 सदस्य इतकी आहे. कोणताही मंत्री या समितीचा सदस्य होऊ शकत नाही. शासनाच्या खर्चाचे परीक्षण करण्याचे काम ही समिती करते. ह्यासाठी कॅग त्यांना मदत करतो. म्हणूनच तर कॅगला गाईड, फ्रेंड, फिलॉसॉफर, आईज आणि इयर्स असं म्हटलं जातं. या समितीचं कार्य काय तर विभागांशी संबंधित कॅगच्या अहवालाचे विश्लेषण करणे. कॅग त्याचे अहवाल विभागाशी संबंधित जे अहवाल असतील ते लोकलेखा समितीकडे पाठवतो आणि सार्वजनिक उपक्रमांशी संबंधित अहवाल हे सार्वजनिक उपक्रम समितीकडे पाठवतो. तर ही झाली आपली लोकलेखा समिती.